तर इथे जमलेल्या आपल्या बंधू आणि भगिनींना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी, माझी बायको श्रद्धा, तिची बहीण आणि साडू आणि आमचा लाडू, आम्ही चाललोय कुठे? कोल्हापूर. बाकीची माहिती तुम्हाला गाडीत बसून देतो. चला चला, पाय पडा बाप्पाच्या. काय काय परत बोला. बाप्पा आम्हाला सुखरूप कोल्हापूरला ने आणि घरी आण आणि आमच्या पाठीशी राहा. थँक्यू. होय महाराजा. होय महाराज. गणपती बाप्पा. मोरया. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. माते की जय. घाट संपलेला आहे या ठिकाणी. घाट काय कळलं नाही. घाट काय कळला नाही. एवढा मी मध्ये आठवण असतो ना मराठी बिर्याणी. समोर बघ, हे बघ, पूर्ण ढगातून चाललोय आपण. ढगातून लिटरली. माऊ आहे पण मारते. मीरा माऊ मारते. तर आता आम्ही पोचलोय खेड शिवापूरच्या रोडवर आहे. आम्ही निघालेलो घरून 4:30 वाजता आणि आता ऑलमोस्ट झालेत 7:45, म्हणजे 7:30 7:45. सो चांगली स्पीड मेंटेन ठेवली आणि आम्ही सगळ्यात भूक लागली. आम्ही रिफ्रेशमेंट म्हणून हा ब्रेक घेतला. आमचा झाला आहे पचका. आम्हाला लागली भूक, पण इथे आतमध्ये सगळं बंद आहे. एक काहीतरी चालू आहे मुंबई लोकल, पण त्याच्यात फक्त वडापाव आणि चहा आहे, जे आम्हाला नको आहे. चला मित्रांनो, चला. मोये 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 मोये. मीरा कशी बोलते? मीरा कशी बोलते? मोये मोये. बोल मेरा मोय मोय. अरे ते बोलतायत की आपण जिथे पेट्रोल भरलं ना, आपण फ्यूल भरलं ना, ते बोलतायत की तिथे 1000च्या वरती पेट्रोल भरलं की पिझ्झा हटमधला एक पिझ्झा फ्री आहे. पण आता पिझ्झा हटच बंद आहे. आता काय करायचं? केलं तरी जाऊ दे. चल, मला ऊन आवडतोय. रिफ्रेश हा हे दाखवतात ते. मी आलोय आता सातारी कंदीपेढी विठ्ठल कामत. हो, इथे तरी मिळतंय का खायला? गर्दी तर भरपूर आहे. मीरा माऊ कशी करते? एक वडा इडली, एक इडली वडा. तू नॉनसेन्स. पडला बघ, काकाचा मोबाईलच पडला. अशा ठिकाणी आपण एंटर केलेला आहे कोल्हापूर. आर यू गाइज एक्साइटेड? येस. चला. येस ते बोलतायत, फक्त झोप आली सर्वांना. डोळ्यावर झोप. मीरा नाही बोलली येस. मीरा से येस. आम्ही पोचलेलो आहे कोल्हापुरात आणि हॉटेलमध्ये चेक इन करतो. कुठे? से हाय. बोलो हाय, आई एम मीरा. ओके. हनी सिंगर. चला ये पटकन. मीरा आणि काका.
हळू हळू पडशील. रेडी रेडी रेडी. तर हा आहे आमचा हॉटेल. ॲक्च्युली मी मगाशी दाखवायला विसरून गेलो तुम्हाला. दिस इज द कॉरिडोर. आणि आम्ही 2 रूम घेतलेत. एक इथे हर्षल आणि श्रद्धा आणि मीरा. आणि दिस इज आर्स 407. सो हा आहे रूम. एंट्रन्सला इथे आहे कबड, केटल, हा आहे मिरर. थोडा पसार आहे, आम्ही वापरून झालो आहे म्हणून. बेड, टी व्ही युनिट, इथे वर्क स्टेशन आहे. हे इथेच ब्रेकफास्ट वगैरे, चहा वगैरे प्यायला. इथे आहे वॉशरूम. थोडा मेसी आहे, समजून घ्या. सो आहे असं आहे इथे बाथ सेशन. आणि इथे आपलं सेशन. आणि ह्याचा व्ह्यू आहे असा. हे ॲक्च्युली ओपन होतं. हां, सो असा हा व्ह्यू आहे. सो असा आहे. रूम इज व्हेरी नाईस. आणि ह्याच्या रूमचे आम्हाला म्हणजे आम्ही डायरेक्ट पहिला फोन केलेला हॉटेलला गुगलवर बघून रिव्ह्यू वगैरे. तर तिथे आम्हाला फॉर 2 रूम्स 2 नाईट टोटल विथ ब्रेकफास्ट आम्हाला मिळत होते समवेअर अराउंड 16 or 17 असं काहीतरी होत होते 1000. आणि आम्ही शहाणपणा केला. आम्ही म्हटलं की मेक माय ट्रिपवर एकदा चेक करू. सो मेक माय ट्रिपवर वी गॉट अ ग्रेट डील. आणि तिथे आमचे टोटल झाले फॉर 2 रूम्स 2 नाईट्स विथ ब्रेकफास्ट 11,000 समथिंग. सो व्हेरी रिजनेबल. आणि ॲक्च्युली सर्विस पण खूप चांगली आहे, रूम्स पण खूप चांगले आहेत. आणि व्हेरी क्लोज बाय टू महालक्ष्मी मंदिर. म्हणजे ऑलमोस्ट पकडून चला 2 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. सो तुमची जर प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही येत असाल तर व्हेरी नाईस. आणि आजूबाजूला पण खूप ऐसपैस जागा आहे. सो पार्किंगचे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. यांची स्वतःची अंडरग्राऊंड पार्किंग आहे. आणि हे काय पेड प्रमोशन नाही आहे. सो मला आवडलं म्हणून मी सांगितलं. ॲज यू विश. नाव तुम्हाला सिटी सेंटर म्हणजे एकदम आतमध्ये राहायचं आहे की जरा 1-2 किलोमीटर मागे येऊन राहू शकता तुम्ही. सो या, इट इज वॉट इट इज. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात चाललो आहे. आज फक्त आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि होपफुली उद्या सकाळी पहाटे आम्ही अभिषेक प्लॅन करतो आहे. तेच आता ते बघायला चाललो आहे की कसं काय करू शकतो. अँड या नंतरची स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो. कारण की नंतर जो येणार आहे तो एक्सायटेड पार्ट आहे, एकदम एक्सायटेड पार्ट, ज्याच्यासाठी आम्ही खरं ॲक्च्युली आलो आहे. म्हणजे त्याच्यासाठी नाही आलो आहे, पण एक तीर में 2 शिकार असा वाला सीन आहे तो. स्टे ट्यून फॉर दॅट. आपण बघूया त्यांचं काय चाललंय. क्या चल रहा है? फॉग चल रहा है. मीरा एक्साइटेड? येस. ओके. आमचे ड्रायव्हर दादा अजून काय आले नाहीत. त्यांना आम्ही सांगून गेलेलो की बाई 4 वाजता यायचं आहे. आता इथेच बसून ठेवले. हां, चला दादा आलेत. चला चला लवकर, फास्ट मीरा, फास्ट. कम ऑन, लेट्स गो. भेटूया आता डायरेक्ट दर्शनानंतर किंवा आतमध्ये जर शूट करायला मिळालं तर. आलेलो आहे आपण महालक्ष्मी.
एंट्री केलेली आहे आम्ही. आता आतमध्ये गेल्यावर कळेल कितपत गर्दी आहे. आमची पब्लिक गेली पुढे. So, हे आहे मंदिर. तिथे चालू आहे आमचं. कशाला डायरेक्ट लाईनला जात आहे. अर्ध्या तासात समोर दर्शनाची या साड्या आहेत. दादा बोलतात डायरेक्ट चढवणार तिथे जाऊन. 2 मिनिटं. किती? साडी फुल आहे सगळी. 9वारी पैठणी बॉर्डरची साडी बघून घ्या व्यवस्थित घ्या. सगळा नवारा सावारा नाही आहे. सावारी आहे की नाही. सावारी घेतला तर मग रेग्युलर काय पेपर साडी असते ती 351 रुपयाला असते. त्याच्यामध्ये पेपर मिक्स असते. जर फुल साडी पाहिजे असेल तर 500 रुपये असते. तुमच्या घेण्यावरती आहे. आमची काय नेसवणार म्हणजे सर आत्ता जर गेला तर प्रॉपर तुम्हाला वन साईड शाल अंगावरती टाकून मिळेल. गुरुजींना दक्षिणा असते की द्या तुम्हाला वन साईड अंगावरती टाकून. हे कोण करेल आतमध्ये? आमची ओळख नाही काय. तू येशील? फक्त घेऊन जाणार आहे ना. फक्त गुरुजींना भेटून द्या आणि फक्त वन साईड साडी फक्त अंगावर टाका बस. साडी करत परत येत नाही. नकोय चालेल त्यांना घेऊन जावा आणि फक्त वन साईड गुरुजींना काय असेल ते दक्षिणा देतात. फक्त अंगावर टाका. किती घेतात ते? तुमच्या इच्छेने काय असेल ते द्या. काय तुम्ही काय असं फिक्स प्राईस घेतो असं नाही. इतकं भारी दर्शन झालंय ना. अशा प्रकारे आम्ही आता चाललो आपलं मॅन्डेटरी कोल्हापुरी बघायला. पुरणजोड आहे का आपल्याकडे? आहे की आहे. काय चाललंय बघा. खाली काय चाललंय? 1 2 3. काकांना विचार जरा ना shopping गीता करून काकीच्या घेतो. नवऱ्याला येतात का इथे? आणि मग तुम्हाला भेटतो परत. एनर्जी इकडे आहे. 2 वाट्या बघून तुम्ही अंदाज लावलाच असेल आम्ही काय खायला आलो आहे. आणि आमची कोल्हापूर ट्रिप सफल झाली आहे. खाऊन संतुष्ट झालो आहे आम्ही. 2 महिन्याचा जो उपवास होता तो पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही जेवतो. बाकी मी प्लेट दाखवू नाही शकत कारण की पूर्ण चेक करा नाही. आम्ही तोडले एकदम तोडून खातोय आम्ही. नाही या बरोबर नाही आता फोकस इथे पूर्ण. खाली गेली. वरती जायचंय आपल्याला. आज आहे नेक्स्ट डे. काल तर आम्ही खाऊन झोपलो. जो तुटून पडलो आम्ही नॉनव्हेजवर. फुल पल्टी फायर होता. डायरेक्ट घरी येऊन झोपून गेलो. आज आहे सेकंड डे. आम्ही आज अभिषेकचा प्लॅन केला आहे. आता 9 वाजता जायचं आहे. आता वाजलेच काहीतरी 8:30 समथिंग. तो ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच निघणार आहे. अँड लेट्स सी. त्यांनी सांगितलं की पुरुषांनी धोती घालायची. आम्ही काही धोती घेतली नाही. आता जाऊन ते पहिला बघायला लागेल आणि मग पुढचा प्लॅन सांगतो. ओके. सो प्लेट रेडी आहे. तुम्हाला दाखवतो. इडली, फ्रूट्स, चटणी आणि ब्रेड बटर जॅम. ओके. पूजाने मागवलं आहे मसाला डोसा ना. 1 मसाला डोसा. पोट पूर्ण करून पहिला पेटपूजा मग देवपूजा असं झालं. अरे चहा मिळेल का? चहा तुला हवी आहे? एकच. आम्ही झालोय रेडी अभिषेकसाठी. असे काही दिसतोय आम्ही बघा.
परफेक्ट. जास्त येतं आल्यावर. सो गाईज आपण चाललेत बाळू मामाच्या भेटीला. आता प्रथमेश तुम्हाला सांगेल बाकीचं, मला एवढंच येतं. लगेच कॉन्शियस बोला होता तुमचा फिरवला. तेवढा आवाज नसता आला, इथे गाणं चालू आहे ना, म्हणून मी मागे फिरव. आम्ही आता चाललोय बाळू मामाच्या दर्शनाला. आमचं कोल्हापूरचं जे काय होतं अभिषेक वगैरे सर्व महालक्ष्मीचं झालेलं आहे. आणि बाळू मामाचे 2 ठिकाण आहेत, ते दोन्ही ठिकाणं आम्हाला कव्हर करायची आणि मग तिथून डायरेक्ट लंच. क्या बात. आता गंमत अशी झाली की आम्ही मॅपमध्ये टाकलेला बाळू मामा, तर तिथे कोल्हापूरमध्ये बाळू मामा दाखवत होते 40 मिनिटावर. म्हटलं हेच असं, तर आम्ही पोचलो ह्या ठिकाणी. पण मग या तिथे काकी होत्या, त्या बोलल्या की आदमापूर बाळू मामा टाका मॅपवर, तरच तुम्ही तिथे पोचू शकता प्रॉपर. सो आता परत तिकडे चाललो आहे. हे बघा इथे रस्त्यावर आता काय चाललंय तुम्हाला दाखवतो. तुम्हाला वाटेल रांगोळी काढते, पण हे आहे. हे बघा कसं रे? भर रस्त्यात आहे बघा, भर रस्त्यात पूर्ण. तर 1.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोचलो आहे बाळू मामा. आणि लाईन पण जास्त नाही आहे, एकदम मला तर वाटतं अर्ध्या तासाच्या आतमध्ये दर्शन होऊन जाईल आमचं. हे लाईन बघा, इथून स्टार्ट होते इथून, आणि मग आतमध्ये असं जाऊन इथे आतमध्ये दर्शन आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतोय. आणि ह्याच्यानंतर अजून मी एक दर्शन करायचं, नरसोबाच्या वाडीला जायचं. पण आता वाजलेत 4:30. सो माहीत नाही कितपत आम्हाला मिळेल, पण आम्ही काही नाही करणार आहे, जेवढं होतं तेवढं पॉसिबली. कारण की आमच्या मॅडम आहेत ना, म्हणून. टकुली मॅडम, मीरा आहे. ओके. उलक्काड म्हणजे बैलगाडी. बाय. बाय. व्हिडिओ काढलीत की नाही? नाही, स्वतःची व्हिडिओ काढतोय. सगळं आलं त्याच्यात. कशा झालं? हे बघ, हे बघ. हो, इथे चालू आहे. असं आहे का विषय? आप्पाचा विषय लय हार्ड आहे. ओय, आप्पाची जियाची कार आहे. ओय. हा, अंबाबाई. तू तांबाबाई वाटते. साडीचा कलर. Yes. मेरा और एक फैन बढ़ गया. High five. मोई मोई. ठीक से लो अम्मा. अम्मा. काका फोटो काढते. खामाचं काय वैशिष्ट्य आहे ते सांग. वैशिष्ट्य म्हणजे कसं, मामांनी पूर्वी लहानपणापासून तो खांब म्हणजे रवलेला आहे. तो लहानपणी म्हणजे इथं मामा त्यावेळी हे होते तेव्हा, आणि इथून त्यावेळी मामाने ते जनकल्याणाला जात होते. पण त्यावेळी इथल्या लोकांनी विचारल्यानंतर ना मामांना विचारले की बाबा खांब असा कशासाठी आहे.
त्यावेळी तुम्ही मामाने म्हटलं की असं असं नाही तुम्हाला भूत पिशाच लागेल वगैरे कुणाला जर झालं तर इथं तुम्ही येऊन त्याला भेटू शकताय. त्याचं दुःखाचं निवारण करण्यासाठी हा खांब रवलेला आहे. हा फक्त एकच खांब मेतक्यामध्ये एकच आहे असं मामाने त्यावेळी बोलले. आणि मामा इथून जनकल्याणाला बाहेर पडले. ते मामा फिरत फिरत गेले ते आदमापूरमध्ये समाधी घेतली. असं बरोबर. चला थँक्यू, धन्यवाद. बरं वाटलं भेटून. व्हॉट हाय. बोलो. मीरा पण बोलते बघ. आता 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 परत असं आहे. व्हेरी गुड. अरे वा. फॉलो करतोय. गरबे रंगले गरबे केले. पंखिडा पंखिडा हो पंखिडा. होत नाही होत नाही होत नाही. अगं बाई. बॉम्ब. कडवा चौथ पण झाला. मीरा मीरा इथं बघ. आता सॉक्स घातले ना, आता चप्पल नाही घालायची. करो डान्स. स्टार्ट. 1 थांब. स्टार्ट. 1 2 3 गो. ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके ढिंक टिके. स्प्रिंग लागले पायाला. स्प्रिंग. हां, स्प्रिंग लागले मीरा. स्प्रिंग लागला. ओके. ही खुशी होती आम्हाला रिटर्न परत घरी जायला मिळतंय त्याची. सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. निघायचं होतं 9 वाजता, आता वाजलेत 10:30. तो 1.5 तास लेट आहे. आता लहान मुलं असतात सोबत तर असंच होतात गोष्टी. आता निघू इथून. आम्हाला मॅपवर आमच्या घरापर्यंत लोकेशनचे दाखवत आहेत ऑलमोस्ट 8 तास. आता किती कवर करू शकतो, किती ट्रॅफिक मिळणार याच्यावर आहे. आणि आता एक ब्रेक होईल लंचचा आणि एक बघू छोटा मोठा रिफ्रेशमेंट ब्रेक झाला तर एवढा आहे. आमची ट्रिप संपलेली आहे कोल्हापूरची. चाललो आहे आम्ही परत घरी. मीरा घरी. मोठ्याने मीरा. कसं मीरा असा ते लिफ्टचा आवाज असायचा. थांब थोडं. चलो. तर हा होता आमचा स्टे द रॉयल पवेलियन. खूप चांगला होता. रूम्स पण खूप चांगले होते, जेवण पण खूप चांगलं होतं, स्टाफ पण खूप चांगला होता. आणि आम्ही आता झालं आहे सगळं, बॅग पॅक केले आहेत. रेडी लेट्स गो. चला निकल फिश. गणपती बाप्पा मोरया. अंबे माते की जय. गो बॅक सायमन.
चला. तर आम्ही उतरलो आता कंदी पेढे घ्यायला. आम्ही ॲक्च्युली कोल्हापूरमधून घेतले नाही. आता आम्ही ऑलमोस्ट साताऱ्याच्या पुढे आलो आहे आणि इथे थांबलो आहे. वाडेकर बंधू पेढेवाले. सगळ्यांना प्रसाद म्हणून थोडं घेतो. A few moments later. 7:12 पुण्याचा. आता जस्ट आलोय आणि मीराचा फेवरेट ॲनिमल पण येते, हाती, एलिफंट. मीरा, हे मीरा, हाती, कम ऑन, इट्स ही. हा बघ, वाव, ये. हा, हातीवर बसणार. अरे वा. चेक करतो. इकडचे रिव्ह्यू आम्ही बघितले नव्हते, पण पुण्याचा थोडा ॲव्हरेज आहे असं मी ऐकलेलं. पण ठीक आहे, आता वेळेला खेळ. जल्दी लाव. अरे वा. कुकी झाले. नाइस. खा के देखो मीरा, कसे बघूया टेस्ट. नाइस. काका घेतात. काका टेक वन. थँक्यू. देखो आज रेडी मैंने वेरी वेट करती हूँ